एक बातमी सविस्तर पाहूयात। 2024च्या लोकसभा निवडणुकीत ज्यांच्या विरोधात ही निवडणूक लढवली त्याच खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आता महायुतीत स्वागत करत जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी मोठं वक्तव्य केलंय। ओमराजे निंबाळकर यांच्या प्रवेशामुळे महायुतीला फायदा होईल आणि भविष्यात त्यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या प्रचारासाठी काम करू असं अर्चना पाटील म्हणाल्यात। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। दोन 2024 मध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी ओमराजेंच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवलेल्या अर्चना पाटील आपल्यासोबत आहेत। अजित पवार गटाकडून त्यांनी तर राष्ट्रवादीकडून ही लोकसभेची निवडणूक लढवली होती। ताई, ओमराजेंनी महायुतीमध्ये प्रवेश केलेला आहे, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे, विकासाच्या कामावर आपण प्रवेश करतोय असं सांगितलेलं आहे। काय नेमकं पहिली प्रतिक्रिया असणार आहे? नाही, निश्चित त्यांचं स्वागतच आहे। महायुती जेवढी धाराशिव जिल्ह्यात स्ट्रॉंग होईल याचा आम्हाला महायुतीचे घटक म्हणून निश्चितच स्वागत आहे आणि निश्चित याचा फायदा महायुतीला वरती दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्यामध्ये होणार आहे, त्यामुळे त्यांचं स्वागत आहे। विकासाच्या मुद्द्यावर केली आम्ही प्रचारात तेच म्हणत होतो की वरती मोदी साहेब 101% येणार आहे, त्यामुळे जर मोदी साहेबांच्याच महायुतीतला उमेदवार तुम्ही निवडून दिला तर मोठा विकास आपल्या जिल्ह्यामध्ये होईल। छोटे छोटे जॅक टॉमी हे विकास नसतो, पण तेव्हा लोकांनी भावनिक होऊन किंवा मी कमी पडले, मी उमेदवारांना पसंत नसेल म्हणून निवडून नाही दिलं, पण आता ओमराजे आलेत त्यामुळे त्यांचं स्वागत आहे आणि निश्चित त्यांच्या येण्याने दिल्लीत पण सेम सरकार आहे त्यामुळे निधी ते आणू शकतील आणि वेगवेगळे कामं धाराशिव जिल्ह्यातली होतील आणि त्यामुळे त्यांच्या येण्याने खासदार महायुतीचा म्हणून निश्चित धाराशिव जिल्ह्याचा विकास होईल। त्यांच्या प्रवेशावेळी जर बघायला गेलं तर एकनाथ शिंदेंनी घोषणा केली आहे की जे हे 6 खासदार सध्या शिवसेनेत प्रवेश करतात त्यांना 2029ला देखील उमेदवारी देणार आहे। त्यांचा प्रचार करणार तुम्ही त्यांचा? नाही, चांगली गोष्ट आहे। जर म्हणजे जे काय ठरवतील जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्याचा आम्ही निश्चित प्रचार करणार, कारण वरती आम्हाला मोदी सरकार भाजप सरकार आणायचं आहे, त्यामुळे जो कोणी भाजप वरती दिल्लीतनं आणि महाराष्ट्रात महायुतीचं ज्याला पक्षाला सीट सुटेल आणि जो उमेदवार असतील मग ते ओमराजे असले तरी निश्चित आम्ही 100-110% प्रचार करून त्यांना निवडून आणू। स्वागत करताय, पाठिंबा देत आहे। दुसरीकडे जर बघितलं तर खासदार ओमराजेंनी मात्र ज्यावेळी हा निर्णय जाहीर केला त्यावेळी पाटील कुटुंबांशी आपला जो काही संघर्ष आहे तो जारीच राहील असं सांगितलेलं आहे। जरी आम्ही मित्रपक्षांमध्ये आलो असलो तरी पण विरोध जो आहे तो कायम ठेवणार असले सांगितले। योग्य वाटते अशी भूमिका घेणं? नाही, तो त्यांचा प्रश्न आहे। त्यांनी काय भूमिका घ्यावी, काय म्हणावं हा त्यांचा पक्ष आहे, त्याच्यावर मी काहीही बोलू शकत नाही। महायुतीत आले तरी आणि मला असं वाटतं कालचा जो निकाल लागलाय त्याच्यावरनं आम्ही कोर्टानेच सांगितलं आणि आमच्यासाठी आणि राणादादांनी मेन म्हणजे कधीच ह्या खुनाचं किंवा या गोष्टीचं भांडवल केलेलं नाहीये। गेले 20 वर्ष ही गोष्ट चालली होती। ग्रामपंचायत इलेक्शन असो किंवा खासदारकी, प्रत्येक इलेक्शनवर मध्ये ओमराजेंनी हा मुद्दा पुढे आणला, अजून पण आणला। तरी मला असं वाटतं धाराशिव जिल्ह्यातल्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी आम्हाला निर्दोष साबे आणि आता कोर्टाने पण केलेलं आहे। आमच्यासाठी हा विषय इलेक्शनचा किंवा कुठला असू शकत नाही। त्यांना जर आम्हाला विरोध करायचा आहे तर आम्ही महायुतीचे त्यांना घटक म्हणून योग्य आदर आणि योग्य समन्वय, योग्य तो सहकार्य करण्याचा प्रयत्न करू। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव।